हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी प्रियंका, वेलकम टू माय ब्लॉग अनुष्काची आई प्रियंका. तर आज आमच्याकडे माझ्या मुलीच्या डिमांडनुसार बनत आहे इडली सांबर. तर सांबारची मी बेसिक प्रिपरेशन करून ठेवली आहे फोडणी देण्यासाठी. आणि हे जे इडलीचं बॅटर आहे बाहेरून मागवलेलं आहे. आणि मी तुरीची डाळ पण शिजवून घेतली आहे, फक्त तूर डाळच यूज केली आहे. आता मी तडका देते सांबारला. आणि तेल खूप तापलं होतं, त्यामुळे पटापट सगळं मी टाकून घेतलेलं आहे. सांबारमध्ये मी काही व्हेजिटेबल ॲड करत नाही आहे, कारण की घरी व्हेजिटेबल्स नव्हत्या. कांदा फ्राय झाला आहे. आता ह्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकते आहे. हळद आहे, मीठ आहे, आपला सांबार मसाला आणि लाल तिखट टाकलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि जरासं मिक्स करून घेते. आज संडे आहे, त्यामुळे सगळीच कामं हळूहळू चालली आहेत. लेट उठली, त्यामुळे आता काय पटापट आवरते, कारण की माझ्या मुलीचा आता डान्स क्लास पण आहे, तिचं शूट आहे, त्यामुळे ती चालली आहे खाली. तर मला पटकन बनवायचं आहे. तुरीची डाळ पण मी आता शिजवलेली आहे. आता तुरीची डाळ मी ॲड करते याच्यामध्ये. इडली ऑलरेडी मी केली आहे, आता सांबारच फक्त बाकी आहे करायचं. मग जसं सांबार रेडी होईल याच्यामध्ये पाणी टाकायचं होतं, तर ते मी शूट घेतलं होतं, पण ते कुठे गेलं काय माहिती, डिलीटच झालं ते. यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं, हे खूप घट्ट झालेलं त्यामुळे. इडली सांबार रेडी आहे, माझ्या मुलीला देते. तिला तर आता असं वाटत होतं कधी एकदा खाईल मी. व्हिडिओ घेतला नव्हता म्हणून ती खात होती ते प्लेटमधून. मी तिला म्हटलं पकड, मग मी एक शूट केलं. मी अनुष्काला डान्स क्लासला सोडलं आणि मी खाली आली होती सामान घेण्यासाठी. तर हे शूट घेत होती. आणि आता जून महिना संपत आला तरी पण पाऊस पडत नाही आहे. आणि आमच्या इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम झाला होता मागे. आता तरी पाणी येते रेग्युलर, नाही तर पहिल्यांदा 24 तासातनं फक्त 1 तास पाणी येत होतं. आणि हे टँकर तर येतच नव्हते. आमच्या इथे टँकरनीच पाणी येतं आहे. पिण्याचं पाणी पण टँकरनीच येतं. त्या व्हिडिओमध्ये बोलली होती की मला पाऊस आवडत नाही, पण या पावसाने चांगलीच मला अद्दल घडवली आहे, कारण की आमच्या इथे पाणी येतच नव्हतं. एकतर मला पाणी भरपूर लागतं, पण फक्त 24 तासातून 1 तासच पाणी यायचं, आणि त्या 1 तासामध्ये सगळे कामं करावी लागायची. त्यामुळे इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे, सगळंच पॉसिबल होतं. जर आपण करायला गेलो तर सगळंच होतं. तर आम्ही आज गेलो होतो बाहेर. जे सगळे पुण्यामध्ये राहतात त्यांना माहिती असेल, प्रथमेश हॉटेल खेकड्यांसाठी खूप फेमस आहे, तर तिकडेच आम्ही आलो होतो. पण तिथे ना वेटिंग टाईमच खूप जास्त होता, म्हणजे 1 आवरपेक्षा जास्त होता. मग त्यापेक्षा आम्ही पुढेच आलो थोडंसं फिरत. तर हा एक स्पॉट दिसला, खूप छान होता. असा इकडे ग्रीनरी झाली होती, खूप छान आहे. तुम्ही जर आलात कधी प्रथमेश हॉटेलच्या इथे, तर सरळ जर आलात तुम्ही, तर ही छान प्लेस तुम्ही नक्की विजिट करा. तर आता मी चालली आहे घरी. संध्याकाळ झाली आहे, तर मी येताना घेऊन आली होती पापलेट आणि प्रॉन्स. तर मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि मॅरिनेशनसाठी आपलं लाल तिखट, जो कोल्हापुरी मसाला आहे तो, हळद, मीठ आणि कोकमचा आगळ लावला आहे. आणि हे रवा आणि तांदळाचं पीठ आहे, त्याला आता मी कोट करते त्यांनी. तांदळाच्या पिठाने ना खूप क्रिस्पी होतात, छान होतात. चहा माझा ऑलरेडी घेऊन झाला आहे. आणि हे मॅरिनेट करून ठेवलं ना तर जरा छान लागतात मॅरिनेशनमुळे. आता फ्राय करते, पहिला पापलेट करते, त्यानंतर प्रॉन्स पण मी करते फ्राय. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा चॅनलला. फिशला फ्राय करायला काही जास्त टाईम लागत नाही. आणि कोणाकोणाला फिश आवडतात मला सांगा कमेंटमध्ये. शूट मीच करत होती एका हाताने, आणि एका हाताने फ्लिप करायचं ट्राय करत होती, पण ते काय जमतच नव्हतं. शेवटी मोबाईल ऑफ करूनच मी केलं परत एकदा. आणि त्याची क्रिस्पी कसं झालं आहे ते पण तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये दिसेलच. खूप छान तांदळाच्या पिठाने त्याला क्रिस्पीनेस येतो. मला असं वाटतं फिशच बेटर आहे, कारण की चिकन ते ग्रो करतात औषध, आणि त्यामुळे मी चिकन तर आणतच नाही. गावठी जरी म्हटलं तर अख्खी ती पूर्ण कोंबडी घ्यावी लागते, आणि ती काही पूर्ण संपणार नाही आहे. त्यामुळे फिशच बेस्ट आहेत. थोडे महाग असतात, पण ठीक आहे, हेल्थसाठी चांगले आहेत. मला आणि माझ्या मुलीला प्रॉन्सच आवडतात, कारण की पापलेटमध्ये ना काटे असतात. कितीही नाही म्हटलं ना तरी ते तोंडामध्ये येतातच. आणि तिला कितीही व्यवस्थित काढून दिलं ना तरी पण तिला ते नाही आवडत, ते प्रॉन्सच आवडतात. आणि हे बघा पापलेट कसे मस्त छान क्रिस्पी झालेले आहेत. पापलेट किती छान क्रिस्पी झाले, तांदळाच्या पिठाने क्रिस्पीनेस येतो. तर हे आहेत प्रॉन्स. आता प्रॉन्सला पण मॅरिनेट करून ठेवलं आहे, आणि सेमच मी आता फ्राय करणार आहे त्याला पण. मला बिर्याणी बनवायची होती, पण मी ब्लिंकिटवरून जे ऑर्डर केलेला राईस आहे तो बिर्याणी राईस नव्हताच, त्यामुळे माझा पचकाच झाला आहे. हे बघा पापलेट फ्राय आणि प्रॉन्स फ्राय करून झालेले आहेत. मी आता ते गरम गरमच दिलेले खायला. आता मला बनवायची होती प्रॉन्स बिर्याणी, तर त्याचीच प्रिपरेशन करायची होती.
तर कटिंग वगैरे सगळं झालं होतं. त्याच्यामध्ये काय कांदा आणि टोमॅटोज फक्त टाकायचं होतं. तर हे मी आता शूट करायचं विसरून गेली. तर तेलामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट पहिला टाकली, मग कांदा फ्राय करून घेतला, त्यामध्ये नंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि मग मॅरिनेट केलेले प्रॉन्स टाकलेले आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे. कोथिंबीर आणि पुदिन्याने खूप छान टेस्ट होते आणि हा जो बिरिस्ता म्हणजे तळलेला जो कांदा असतो त्याने तर बिर्याणीमध्ये ते मस्टच आहे, त्यामुळे तेही ॲड केलं होतं. तर प्रॉन्सला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे. तर प्रॉन्स शिजलेले आहेत. तर माझी बेसिक जी ग्रेव्ही आहे ती झालेली आहे. आता मला फक्त दम द्यायचा आहे बिर्याणीला. ही अशी ग्रेव्ही तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. जर बिर्याणी मसाला नसेल टाकला असेल तरी ते खूप छान लागतं. तर मी आता थर ॲड करते. तर पहिला राईस टाकलं. राईस नंतर आता मी टाकत आहे तो बिरिस्ता, तळलेला कांदा, त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिनाने ही सर्व करते. आणि ह्याच्यामध्ये ना मी तूप टाकायचं विसरून गेलेले आहे. तूप पण जरूर ॲड करा. तर मी आता ह्याला दम देते आणि खाण्यासाठी रेडी आहे आपली प्रॉन्स बिर्याणी. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. ही बघा, सो टेम्पटिंग अशी ही प्रॉन्स बिर्याणी रेडी आहे. सो मी पण आता बिर्याणी खाऊन घेते. मगाशी पापलेट आणि प्रॉन्स खाताच आले नव्हते मला गरम गरम, कारण की बिर्याणी करायची होती म्हणून. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.